नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो। आज आपण भारतीय रेल्वेचा वाढदिवस साजरा करत आहोत। भारतीय रेल्वे 16 एप्रिल 1853 या साली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावलेली। बोरीबंदर म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यान ही पहिली रेल्वे भारतामध्ये धावली। यामध्ये या रेल्वेला 172 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत। म्हणजेच भारतीय रेल्वेचा खूप असा जुना इतिहास आहे। भारतीय रेल्वेची एकूण लांबी 67,415 किलोमीटरची आहे। त्यामध्ये दररोज या भारतीय रेल्वेने 2,31,000 प्रवासी भारतीय रेल्वेने दररोज प्रवास करतात। ही संख्या जगामध्ये सर्वात जास्त असावी असा मानस आहे। 13,523 रेल्वे भारतामध्ये दररोज धावतात। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतामध्ये 13,523 रेल्वे धावतात। यामध्ये रेल्वेचे 300 यार्ड आहेत, 2,300 मालधक्के आहेत, 700 दुरुस्ती केंद्र आहेत। भारतीय रेल्वेमध्ये एकूण 12,27,000 कर्मचारी काम करतात। यामुळे भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात मोठी रोजगार निर्मिती करणारी कंपनी अशी म्हणावी लागेल। त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये खूप रोजगाराच्या संधी आहेत। भारतीय रेल्वे ही भारताची एक लाईफलाईन म्हणून काम करते। कोविडच्या काळामध्ये सर्व काही बंद असताना भारतीय रेल्वे सुरू होती आणि भारतीय रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा असो, अन्नधान्याचा पुरवठा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय रेल्वेने खूप मोठी आपली भूमिका बजावलेली आहे। त्यामुळे भारतीय रेल्वे ही भारताची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते। कोविडच्या काळामध्ये भारतीय रेल्वेने खूप मोठी भूमिका बजावलेली होती। त्यावेळेस भारतीय रेल्वेने त्याचे अनेक कोच हे हॉस्पिटलच्या रूपामध्ये तयार करून प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना अनेक क्वारंटाईन करून त्या ठिकाणी सुविधा दिलेली होती। अशा प्रकारे भारतीय रेल्वे खूप सामाजिक कार्यामध्ये भाग घेते। जेव्हा भारतामध्ये लातूर येथे दुष्काळ पडला त्यावेळेस भारतातील पहिला प्रयोग म्हणजे मिरज येथून लातूरला रेल्वेने पाणी आणणं हा खूप मोठा प्रयोग होता आणि ही प्रक्रिया भारतीय रेल्वेने खूप चांगल्या प्रकारे बजावलेली होती। लातूरमध्ये अक्षरशः पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं, त्यावेळेस भारतीय रेल्वेने लातूरकरांची तहान भागवलेली होती। अशा प्रकारे भारतीय रेल्वे अनेक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते। देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते पूर्ण इकडं पूर्व भारत, अशा प्रकारे चहूबाजूनी भारताला जोडण्याचं एकमेव कार्य ही भारतीय रेल्वे करते। भारतातील सर्वात जास्त अंतर कापणारी रेल्वे म्हणजे डिब्रुगड कन्याकुमारी, विवेक एक्सप्रेस, अशा प्रकारच्या अनेक रेल्वे भारतामध्ये धावतात। काश्मीर ते माता वैष्णोदेवी ते कन्याकुमारी अशी पण एक रेल्वे धावते। अशा प्रकारच्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे भारतामध्ये धावतात। त्यामध्ये आता नवीन वंदे भारत एक्सप्रेस ही चालू झालेली आहे। त्यामुळे भारतामध्ये अनेक नवनवीन रेल्वे तयार होऊन भारताची प्रगती वाढत आहे। त्यामुळे भारताच्या रेल्वेचा विकासही वाढत आहे, गती वाढलेली आहे। पहिल्या काळामध्ये रेल्वे 40-50च्या स्पीडनं चालायच्या, आता भारतामध्ये 130च्या स्पीडनं सगळ्याच एक्सप्रेस गाड्या धावत आहेत आणि LHB झालेल्या प्रत्येक गाडी ही 130च्या स्पीडने धावते। अशा प्रकारे अनेक रेल्वे गाड्यांची गती वाढलेली आहे। त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये रेल्वेचा विकास, देशाचा विकास यामुळे जरूर होईल अशी आशा आहे। रेल्वेमध्ये अनेक सुधारणा करणंही काळानुसार गरजेचं आहे। त्यामध्ये स्वच्छता असेल, रेल्वेचं मेंटेनन्स असेल, प्रवाशांसाठीच्या अनेक सुविधा असतील, त्यामध्ये रेल्वेने अजून त्यामध्ये विविध कार्य करणं जरुरीचं आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन उपक्रम चालवणंही अजून रेल्वेनं चालू केलं पाहिजे। त्यामुळे प्रवाशांना उत्तम प्रवास, उत्तम स्वच्छता, अशा प्रकारच्या अनेक ज्या सुखसोयी प्रवाशांसाठी करता येतील त्याकडे रेल्वेने लक्ष देणं गरजेचं आहे। रेल्वेचं कार्य हे देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोलाचं कार्य आहे। त्यामध्ये अधिक रेल्वेने असंच कार्य करावं आणि प्रवाशांसाठी उत्तम अशा सेवा पुरवाव्यात। त्यामुळे देशाचाही यामध्ये विकास होणार आहे। ही छोटीशी माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा। रेल्वेकडून काही आपल्या अपेक्षा असतील त्याही आपण कमेंट करून सांगू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि रेल्वेला परत हॅपी बर्थडे।